तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र सूरज. तर आता आपण चाललो आहे आज गावी. तर आपली बाईकचा असा लुक आहे आज फुल. अरे यार बंद का होते अरे. हे बघा, 2 सॅडल बॅग आहेत फक्त माझ्याकडे. या समोरून आपल्या बाईकचा असा लुक येतो आहे. आता हे पण चालू करेलच, दाखवतो चालू करून. बघा, एकटाच जातो गावाला कारण का मित्राचं आहे लग्न. हे आपले नवीन रायडिंग ग्लोव्स आत्ताच रिसेंटली परचेस केलेत रोलिंग टॉईसमधून. एकदा झाले वापरून. लोणावळ्याला गेलतो पालखीसाठी, तेव्हा घातलेले. गरम तर खतरनाक होतं. आता मला पूर्ण सेटअप लावायला जा ना अर्धा तास झाला असेल, इतका गरम होतोय. आता डायरेक्ट मी हायवेला रेकॉर्डिंग चालू करतो. ब्रो, एक चांगलं आहे की मला समोर दिसतोय मी काय नक्की रेकॉर्डिंग करतोय काय नाही. खूप टाइमपास झाला आता माझा, कारण काय माउंटच्या आईचा घो कसा काय पडला माहिती नाही. तर लवकरात लवकर रस्ता क्लिअर करायला लागेल मला. माझा माउंट खालती काय येतोय. अडवाईज ओके. मे बी वाटतं मला आहे ना इथे स्क्रीन लावायला लागेल एक. रफ्टवायला नाही भेटत यार गाडी. Gear and where it go. हे लवडू साला वेंचोत काय रे ग्रीस. खूप गरम होतोय. कार्स ओनली, ट्रक्स ओनली. आहे काय ना, चांगला काम केलं की हा पूल एक बांधला आहे लोकांनी. आता खूप त्या पुलावरती ना अशी खूप एकच होतं ना, ट्रॅफिक खूप व्हायची. आता रफ्ते होतोय.
रायडर्स आहेत आपल्या बाजूलाच रायडर एक. आज खूप पब्लिक अशी गावाला जाते वाटते, भरपूर जण मे बी. खूप रायडर दिसले यार आज. आजचा वार पण ना शुक्रवार आहे ना, बरोबर. फ्रायडे सॅटर्डे संडे काय काय नसते ना. तर खूप जण निघाले पण असणार. आता उद्या इंटरकॉम घ्यायचं राहिलंय. मे बी घेईल मी आता इंटरकॉम लवकरच. तर आता पेमेंट बघतो. पेमेंट तर वाढलंय तसं, पण आता इन्क्रीमेंट झालं आपल्या भावाचं. खूप मजा येते यार. आतून असं एवढा मी खुश आहे ना. मी आज आहे ना, खरं सांगतो, मी आज झोपलोय नाही. मी जॉबवरती गेलोय तो मी अजूनपर्यंत मी झोपलोय नाही. मी सिरियसली इतकं भारी वाटतं ना. असं वाटतं कधी गावाला लवकर लवकर पोचतोय. पण सेफ राईड झाली पाहिजे. जास्त पण घाई करून काय मतलब नाही आहे. जेवढा मला पॅच भेटेल मी तेवढाच पॅचमध्ये रपटवायला बघेल गाडी. जास्त नाही रपटवणार, कारण का भीती वाटते यार. खूप वेळेला असे ॲक्सिडेंट झालेत माझे. खूप वेळेला म्हणजे 2च होते ॲक्सिडेंट झालेत, पण ते मोठे ॲक्सिडेंट होते. देवाच्या कृपेने मी वाचलो. पण आता मला रिस्क नाही घ्यायची. आरामात जाऊ आपण, चालेल, पण एन्जॉय करत जाऊ. घरी जाऊन पण काय करायचं, झोपायचंच आहे आपलं तसं पण. अलाराम क्लोज ब्रो. बंद नाही करायला विसरलो वाटतं मी. हां, अजून एक आता वाजेल. आवाज कसा येतोय माहिती ना आता. चांगला तर आला पाहिजे आवाज. काय करू, ॲडॅप्टर काढू काय साईडला थांबवून? कारण का माझी गाण पडते ॲडॅप्टर मुळे. 2000 ॲडॅप्टर आहे फक्त. ठीक आहे, काढतोच ॲडॅप्टर. नको ती रिक्स, मला रिक्स नाही घ्यायची सध्या तरी. आता आवाज चांगला आला ना जर वायरलेसली, तर सिरियसली मी जास्त वायरलेस जास्त वापरून. कारण काय मी आता याच्यामध्ये ना थोडा कापूस पण टाकलाय, ते ट्राय करायला कसा आवाज येतोय. मोनोचा माईक त्यासाठी बेस्ट आहे तसं पण, 400 रुपयामध्ये. पण तो ॲडॅप्टर एक महागात आहे. 2000चा ॲडॅप्टर आहे फक्त, सिंगल ॲडॅप्टर. त्याचे हे दुष्परिणाम आहेत, डिसॲडव्हान्टेज. गाण फार गरमी भयानशोट. थकलो रे मी. हात सोडायचं मन करते, म्हणून दणके एवढे येत नाही का. वा, रोहामध्ये गेलं तर मला बीच नाही भेटत काय बघायला, काय नाही. सध्या जरा थांबेल थोडा अलिबाग मार्गानंतर गेल्यानंतर. मध्ये मध्ये बीचचे स्पॉट आहेत.
इथूनच खोलीत की काय रस्ते लोकांनी. बस किडिंग भावना, किडिंग किडिंग, मस्ती चालू आहे मस्ती. सो फायनली नाश्ता करून झाला. आता आपला पेटपूजा झाली, चहा प्यायलो. आता जरा थोडा रिफ्रेशिंग वाटते पूर्ण. आता जरा मजा येईल थोडी राईड करायला, गप्पा मारायला तुमच्यासोबत. आणि जरा माईक आहे ना थोडा मी आतमध्ये टाकला, कारण की ना तोंडाचं बोलवतं ना माईक, तर माझा आहे ना पूर्ण श्वासाविषयाचा सर्व आवाज येतो माझ्या त्यामध्ये, आणि ते मला नको आहे. तर आता टाकलंय मागे माईक, बघूयात कसा आवाज येतो ते समजेल. आता काही जास्त थांबणार ना कुठे, डायरेक्टच जाईल. थांबलो रे फक्त थोडंसं बीचवर थांबेल कोणता तरी. सम शॉर्ट्स, माय डॉमिना 400 सिनेमॅटिक शॉर्ट्स जरा घ्यायचे आहेत. मशीन खूप मस्त आहे यार ही डॉमिनार, पण आता काहीतरी प्रॉब्लेम आला आहे मला वाटते, कारण की एक नॉकिंगचा एक आवाज येतोय. इथे ना हे लोकांनी ते बोर्ड लावला पाहिजे एक, कारण का समजत नाही अलिबागकडे कोणतं झालं रस्त्यामध्ये नवीन पब्लिकला. आम्हाला तर माहिती आहे, आम्ही तर यूज टू त्या रस्त्याला प्रॉपर. हे रस्ते माहिती नाही म्हणजे आमच्याकडे कधी होतील. आता तर सुरुवात झाली, आता पुढे तर अजून बेकार रस्ते आहेत आमच्या इकडे, कारण का रस्त्याचे झालेत कामं आणि ते अजून नाही झालीत. तर आता पाटणीचा शाप खुलखुला होणार आता माझ्या. काही कसा आवाज कुठून माहिती नाही, कुरकुर 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 करतोय. तर फायनली आता आपण अलिबागमध्ये पोचलो आहे मित्रांनो. खूप रस्ते चांगले आहे, पण स्पीड ब्रेकर एवढे मोठे आहेत ना, जरा जास्तच मोठे स्पीड ब्रेकर आहेत. बाबू हे रस्ते खोलले जाते पूर्ण. आता एवढे रस्ते वाढवणार आहेत. नॉईस येतो या गाडीतून कुठून तरी, कुच 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 असं वाजतोय काहीतरी. मला आता माझ्या बाईकने 28 ॲव्हरेज दिलं आहे. कधी न देणारे बाईक आता 28 ॲव्हरेज द्यायला लागले रे बाबा. आता सध्यापुरतं देईल, नंतर परत देईल आपला आहे
20-22 मिनिमम, तेवढ्यामध्येच मुंबईमध्ये तर 20-22 मला खूप आहे बाबा. फक्त लॉंग रूट गावी येतानाच फक्त मला 26-28चा ॲव्हरेज भेटतोय. बघा जो कोण मुंबईला इकडे येत असेल, मुंबईवरून अलिबागला, अलिबागच्या पुढे अलिबागपर्यंत प्रॉपर रस्ते चांगले आहेत. आता या अलिबागच्या पुढचा रस्ता आहे. आता मला जायचं मुरुडला, मी मुरुडचा राहणार आहे, तर मुरुडला जायचं आहे तर असे रस्ते आहेत. पूर्ण रस्त्याची आई जाऊन टाकले रे. एकदम मोठा केलं रे आता रोड. वेंचोत पहिला झाडवरचा रोड होता, आता 4 पदरी केला आहे. खतरनाक रे रोड आहे. साला लंड तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय रेवदंडा आणि सालावच्या मधल्या पुलावरती. इथून व्ह्यू येतो बघा बघा फुल ओपे वर राहतो. यार इथे नवीन काहीतरी बांधतात इथे ऑइल काढायसाठी, आधी नव्हतं. आपण व्ह्यू भारी आवाला वर दिसतो ना, पूर्ण डोंगर एक नंबर वाटतो आपण व्ह्यू. तो मुलगा बघायला बघतोय. चल चल बसतेस. आम्ही पण लहान होतो असेच होतो रे बाबा, आम्ही पण सेम. मी पण लहानपणापासून गावीच वाढलोय, तर मला माहिती आहे. जेव्हा लहान होतो तेव्हा कोणती अशी गावातून बाईक गेली ना मोठी की चांगलं वाटायचं. जसा तो पोरगा बघा तसं आम्ही पण सेम असेच बघायचो. पण तो तर बाईकवरती बसला आहे. मला तर वाटते मी 9वीमध्ये असताना बाईक चालवली असणार. आणि आमच्या याच्यामध्ये पहिला घरामध्ये आमच्याकडे कोणाकडेच नव्हती बाईक. सायकल जी आहे ती सायकल, पप्पा पण सायकल, मी पण सायकलवरतीच. साठी तर भावानो एवढं कष्ट करतोय आपण. बघा समोर समुद्र, वाव नाईस. खूप दिवसानंतर या रूटने आलो आणि चांगला व्ह्यू भेटला. थांबतो जरा इथे पुढे, थांबवतो जरा थोडा वेळ गाडी. त्याला इथं आतमध्ये शिरवतो गाडी थोडंसं. इथे आतमध्ये शिरतो आणि
तुम्हाला नजारा दाखवतो. तेव्हा चिंबोरे बघायला गेलेत ते लोक. आमच्याकडे एकदम हे नॉर्मल आहे शिंपळ्या. गाडीची तर झवलेच पूर्ण. बघा आपली ब्लॅक ब्युटी. हालत बघा माझ्या कशी झाले. चांगलं वाटलं. जरा ग्लोव्स काढतो, फोटो काढतो. सो फायनली मित्रांनो मी पोचलो आहे मुरुड. मी मुरुड अजून 2 मिनटावरती फक्त. फायनली आपण मुरुडमध्ये पोचलेलो आहोत. खूप कंटाळा आला, कारण रस्ते पण खूप खराब आहेत. खूप म्हणजे खूपच रस्ते खराब आहेत. तिकडनं तर सध्या कोणी येऊ पण नका. अलिबाग मार्गे ज्याला कोणी यायचं असेल त्यांनी रोहा मार्गे या प्लीज. आता तुमची गाडीचे ना पूर्ण लवलं जातील. इतका रस्ता खराब आहे. रात्री तर चुकून पण येऊ नका कोणीच. ठीक आहे. इथे येऊन 5 दिवस तरी जरा आराम आहे आपल्याला. आजची तारीख किती? 8, 9, 10, 11, 12, 13ला जॉईन करायचं ड्युटी. 5 दिवस मस्त की आराम करून घेऊ. फुल बॉडीला रेस्ट. मे बी जरा विहिरीत पण जाईल मी 1 दिवस. एक्स्ट्रा 360 आपला घेऊन. अजून जरा पाण्यात नाही टाकलंय मी, पाण्यात टाकेल. ओ माय गॉड. तो दिसतो भगवा झेंडा. आमचा हनुमान मंदिर. फायनली वी अराइव्ड. हा रस्ता तर कधीच नाही होणार. आई गौरी धरून एवढंच ऑफर करून ना माझा पोहोचत शाप कुठं झालाय माझा. हे काही वीर आहे. भडे लोक कोण ना कोणतरी असंच असेल ते पोहत. पोचलो रे बाबा. आई की चवली धरून.